तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो तुमचा जो ब्लॉगर आहे तर ब्लॉगर आज निघाला होता सांगोलला, कारण ब्लॉगरची कामाची जी साईट होती तर ती सांगोलला होती। तर जात असताना आपण महादेवाचं मंदिराचं दर्शन घेतलं आणि आपण डायरेक्ट पोहोचलो पंढरपूरमध्ये। तर मित्रांनो आपल्याला पंढरपुरातून रॉ मटेरियल घ्यायचं होतं स्ट्रक्चरसाठी, तर ते आपण घेतलं आणि हायवेवरून थेट आपण पोहोचलो सांगोलमध्ये। सांगोलमध्ये पोहोचलो म्हणल्यानंतर आपण कसल्याही प्रकारचा उशीर न करता आपण डायरेक्ट आपल्या लोकेशनवरती पोहोचलो आणि लोकेशनवरती पोहोचल्यानंतर आपण आपल्या कामाला लगेच सुरुवात केली। तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ड्रिल करायचं होतं। ड्रिल केल्यानंतर ह्या ज्या प्लेटा आहेत त्या फिक्स करून घ्यायच्या होत्या। तर ह्या प्लेटा फिक्स करून घेतल्या आणि आपण आपल्याला आता त्याच्यावरती प्लेटांवरती अशा पद्धतीनं खांब उभा करायचं होतं वेल्डिंगच्या साह्यानं, तरी ते पण आपण करून घेतलं बरं का। तर हे बघा हे जे आहे ते हे कशासाठी वापरतात, हे जे आपल्या घरावरती वीज पडू नये आणि आपल्या पॅनलला आणि घराला कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये म्हणून ते आपण त्या स्ट्रक्चरवरती लावणार आहे। तर ते जे आहे ते आपण फिक्स करून घेतलं आणि आपल्याला सिमेंटचे ब्लॉक करायचे होते, तर ते ब्लॉक पण आपण करून घेतले। ब्लॉक कसं वाटला कमेंटमध्ये सांगा, भेटू फुल ब्लॉग।